पुढे गेलं 2-3 किलोमीटरच्या अंतरावर. तिथं गेल्यानंतर ते दोघं जण भेटले. हा जय हरी, राम 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 राम. हा कुठं चालले? आणि कुत्रं कशाला घेतलं पाठीवर? खांद्यावर कुत्रं घेऊन कुठं? अहो बोकड येते. हां कुत्रं आहे. काय तुम्हाला काय 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 दृष्टीदोष झाला का काय तुम्हाला? अहो ते कुत्रं घेऊन चाललात तुम्ही. त्यानंतर जा म्हणे. ते पुढं गेल्यावर ते 2 जण भेटले. अहो राम राम कुठं चालले? अहो ते कुत्रं कशाला घेऊन चालले म्हणजे तुम्ही? अहो म्हणजे बोकड येते. अहो म्हणजे कुत्रं येते. काय तुम्हाला काय 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 रोग झाला का काय कधी म्हणजे दृष्टीचा? ते पुढं गेल्यानंतर पुन्हा 2 जण भेटले. राम 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 म्हटल्यानंतर म्हणजे ते कुत्रं कशाला घेऊन चालले? अहो म्हणजे बोकड आहे. अहो म्हणजे कुत्रं आहे. यांनी मग विचार करायला सुरुवात केली. हे पहिल्यापासून जे काही 4-5 जण त्या ठिकाणी भेटत गेले 4-5 ठिकाणी. बरं एका ठिकाणचे लोक म्हणतील, पण आता सगळेच म्हणायला लागले याचा अर्थ नक्कीच हे कुत्रं असणार आहे. माझ्याच काहीतरी दृष्टीत दोष झालेला आहे. गेलं टाकून तिकडं बघता काय माझ्याकडे. म्हणजे खरं होतं ते, पण त्याच्या बुद्धीवरती त्यांनी बिंबवलं. खोटं त्या ठिकाणी बिंबवलं, त्यांनी सोडून दिलं. काही खोट्या गोष्टी आपल्याला खऱ्या का वाटतात? सारखं आपण त्याच्यामध्ये तेच ऐकतो, तेच सांगतो. आजोबा पंजोबा आपल्याला तेच सांगतात, पोराओ असं होतं बरं का, मी एवढं केलंय आणि तुम्हाला तेवढं करायचं आता ते. हां लक्ष देऊन जरा, नाहीतर उधळपट्टी वगैरे करतात, हे करतात ते करतात. जास्त वगैरे त्या ठिकाणी काही पंक्ती घालायच्या नादात बसत जाऊ नका. ते देवळाची मोकरे येते तिकडचे आळंदी पंढरीचे, दान धर्म करा, उधळपट्टी करतात बरं माझ्या माघारी. कोणाला काही मी दिलं नाही. अरे गोष्टी हाताने कावळा बी आणला नाही. सगळं जपून ठेवलंय तुमच्या करता. हां त्या ठिकाणी अशा पद्धतीनं संस्कार होत असतात. फुकट द्यायचं नाही, दान धर्म करायचं नाही, लोकांचं त्या ठिकाणी कसं खात राहायचं, दुसऱ्याचं कसं सावरायचं, हे सगळे संस्कार. आणि मग ते ठिकाणी उदारतेचे त्याचे संस्कार नसल्यामुळे, आपला टाईम त्या ठिकाणी परमार्थाकडे द्यावा याचे संस्कार नसल्यामुळे आपल्याला ते खोटं असताना ते खरं वाटतं. आणि ते त्या ठिकाणी म्हणून संतांना पुन्हा इकडे बसा बाबा, संतांना त्या चिंतनं कथनं पुन्हा त्या ठिकाणी का सांगायचं, तर ते आपल्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये ते ठासून बसलेलं असल्यामुळे ते निवृत्त होण्याकरता पुन्हा सत्याचं सांगण्याची गरज असते. आणि म्हणून संत पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला सांगतात, नाही का नाही, सावध करून सांगतात, रागवून सांगतात, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी सांगत राहतात. म्हणून आपल्याला परत मोक्षाचं लक्षण त्या ठिकाणी सांगायला गेलं. बद्ध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, मोक्ष झाला म्हणजे काय झालं, आणि बद्ध झाला म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं आहे. आणि म्हणून आकर्षण बुद्धी नष्ट करण्याकरता, जे सत्य ते सांगण्याकरता त्या ठिकाणी समर्थ म्हणतात, मागा श्रोतयाचा पक्ष किती दिवसा होतो मोक्ष, तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका. त्या ठिकाणी प्रश्न केला साधकाने श्रोत्याने, महाराज जो मोक्ष म्हणतात ते किती दिवसामध्ये होईल आम्हाला? त्याला 6 महिने वर्ष लागतील का 12 वर्ष लागतील हा मोक्ष होण्याकरता? कधी त्या ठिकाणी मोक्षाचा गाव येईल? तर मोक्ष असं कैसे जाणावे, त्याला जाण्याचं असतं का पाहायचं असतं, का त्या ठिकाणी भेटायचं का खायचं त्या मोक्षाला? मोक्ष कोणास म्हणावे, संत संगे पावावे मोक्ष असं कैसे. तुम्ही म्हणता सद्गुरूची गरज आहे, संतांची गरज आहे. संतांच्या संगतीने त्या मोक्षाला कशा पद्धतीनं प्राप्त व्हायचंय? आणि तुम्ही जे बद्ध म्हटला तो बद्ध त्या ठिकाणी पुन्हा एकदा सांगा. तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला. संकैसा लादला ते ऐका. तर त्या ठिकाणी समर्थ सांगतात, अरे बद्ध म्हणजे काय? जर जो बांधलेला आहे, जो बांधला त्याला बद्ध म्हणतात, बांधलेल्याला. आणि जो मोकळा आहे त्याला काय म्हणतात? मोक्ष त्या ठिकाणी म्हणतात. तर मग त्या ठिकाणी श्रोते म्हणतात, तो बांधलेला कोणी बांधला, आणि जो मोकळा आहे त्याला कोणी सोडले? त्या ठिकाणी प्राणी संकल्पे. बाबा समर्थ सांगतात, हे जे जीव प्राणी आहे ना, हे काही दुसऱ्याने येऊन कोणी बांधला नाही, तर आपणच आपण त्या ठिकाणी बांधून घेतलेला असतो. प्राणी संकल्प केला, मीपणा घेतला, अहंकार घेतला, प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावरती त्या घेतले, दुसऱ्याचं त्या ठिकाणी गुणधर्म आपल्यावर घेतले, बांधलो आपण. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला. प्राणी संकल्पानेच बांधले जातो. त्या ठिकाणी लग्न व्हायच्या टायमाला तो पाणीग्रहण होत असताना ते आपल्या असणाऱ्या बायको बरोबर, तेव्हा त्या ठिकाणी असणारा ब्राह्मण काका म्हणतात, मला मग हे समजा अशा पद्धतीनं आता ही तुमची झाली, म्हणजे त्या ठिकाणी त्या बाईवरती आपण संकल्प केला की ही माझी काय झाली, आता बायको झाली. आणि तिचा जो बाप असतो तो त्या ठिकाणी काय ते असतात ना, ते पाणी सोडत असताना तो म्हणतो, आजवर होती ही आमची,
आता जावई बुवा आता झाली तुमची. जावई बुवा कोणती काहीतरी ब्राह्मण काका म्हणून घेतात की ही आता आमची झाली, आता तुमची राहिली नाही. म्हणजे संकल्प झाला आणि संकल्प झाल्यामुळे आता त्या ठिकाणी त्या बाईच्या सगळ्या गोष्टीमध्ये हा काय झाला बांधल्या गेला, किंवा ती बाई याच्यामध्ये त्या बाकी काही नाही. बांधलं म्हणजे काही दोरी आणली, नाडा आणला, डोक्याला बांधला असं नाही. संकल्पाने बांधल्या जातं. ती संकल्पाने तो विवेकमुक्त केला. आणि याचा जर विवेक झाला नाही बाबा हे फक्त नवरा बायकोचं नातं आहे, ती बायको मी हे फक्त व्यवहाराचं नातं आहे, मग मी कोण आहे याचा विवेक जर केला तर मग मी कोण आहे मी कळतो. मग त्या ठिकाणी मी वेगळा आहे. अहो मी म्हणजे माझं शरीर म्हणजे मी नाही, तर तिचं शरीर मी कशाला असं अशा पद्धतीने असणार. ते कधी कळतं तर ते विवेकाने कळतं, ते सद्गुरूच्या ज्ञानाने कळतं, समर्थांच्या दासबोधाने आणि त्यांच्या ज्ञानाने आपल्याला त्या ठिकाणी कळत असतं. कुठं कळतो? समर्थ त्या ठिकाणी संत संघामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळत असतं. तो जीव आयसा संकल्प वैसता संतांच्या संगतीन कळून आले दृढधरिता गेले कल्प, तेने प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा. प्राणी त्या ठिकाणी आपण मोक्षच आहे, आपण मुक्तच आहे, आपण त्या ठिकाणी ब्रह्मच आहे, पण आपण संकल्प अल्प केला आणि म्हणून आपण लहान झालो. तुकाराम महाराज म्हणतात संकोचोनी कार्य झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. लहान त्या ठिकाणी झाला, संकोच केला. मी जीव आहे, मी त्या ठिकाणी देहधारी आहे, मी कर्ता भोक्ता आहे, त्या ठिकाणी असताना मी आमका आहे, मी पाप पुण्यवान आहे, मला पुण्य केलं पाहिजे, मला पाप केलं पाहिजे, माझ्याकडून पाप गेलं मला आता त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, माझ्याकडं पुण्य घडलेलं आहे मला आता स्वर्गातले भोग भोगायला मिळणार आहे. अशा पद्धतीनं जो काही संकल्प आहे ना त्या संकल्पाने मनुष्य बांधल्या जातो सगळ्या गोष्टी. मी जीव माझं बंधन, जीव काय म्हणतो मला बंधन आहे बाबा, मला त्या टायमाला गेलंच पाहिजे, हे टायमाला झालंच पाहिजे, माझ्याच्याने त्या ठिकाणी होणार नाही आणि मी हे म्हणूनच त्या ठिकाणी हे सगळं चाललेलं आहे. म्हातारं म्हणते पोरा हो मी हे म्हणून बरं आहे, नाही तर तुकडे मिळायचे नाही तर तुम्हाला, आहे का नाही असं म्हणते. जाता जाता तसं म्हणते आणि बसलेला असतं या त्या ठिकाणी, याला सांभाळते 10 वर्ष झाली तरी बी अहंकार जात नाही, मी हे म्हणून बरं आहे म्हणताय. पोरं म्हणते नाही तर तुकडे मिळायचं नाही म्हणते, तर पोरं म्हणते बाबा तुम्ही मरून बघा, तेल लावून चपात्या खातो ना, तुकडे नाही तेल लावून चपात्या, फक्त तुम्ही मरा. तुमच्या मरायची वाट पाहतात लोक, मरायची वाट पाहतात आणि आपण बंधन धरून बसतो, मी हे म्हणून मी हे म्हणून तू हे म्हणून काहीच उलट तो ओझ झालंय आम्हाला. अशा पद्धतीनं जीव बांधल्या जातो महाराज, मीपणाने त्या ठिकाणी काय होतो बांधल्या जातो. मजा आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगिना. जीव काय म्हणतो मला जन्म मरण आहे, मला केल्या कर्माचं फळ भोगायचंय, पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. जीव मुक्त आहे, जीव ब्रह्मदश त्या ठिकाणी संसाराचाही भार घेतला, सत्कर्माचाही भार घेतला, सगळ्याच गोष्टीचा भार घेतला, म्हणून कुंठत राहिला त्या ठिकाणी. नाही तेची घेता श्री होईल दुरी निज पंथे, जे आपलं नाही ते आपल्या डोक्यावर घ्यायचं आणि मग त्या ठिकाणी कुंठत बसायचं. हे सगळे धर्म जे प्रकृतीचे महाराज शरीराचे आहेत, सगळे ज्याचे त्याचे आहेत, आपण घेतलेला पाप पुण्य भोग सुटेना. तो जीव काय म्हणतो नाही 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 नाही, पाप पुण्याचा भोग मला सुटायचा नाही, पुण्य केलं मला दिव्य भोग मिळतील, पाप केलं मला गर्भवास त्या ठिकाणी मिळेल आणि गर्भवासही तुटेना. आईशी दयाची कल्पना दृढ झाली, कल्पनेने जो दृढ झालेला आहे ना तोच बांधला, दृष्टांत दिला, कोसल्याने घर सुदृढ पै केले, आगमन विचारिता बोलून या गेले. एखादा कोसला असतो, तो कोसला राहण्याकरता त्या ठिकाणी कोसला हा घर सुदृढ करतो. तो कोसला अत्यंत त्याच्या लाळीनं, त्याच्या लाळीमध्ये ती शक्ती परमात्म्याने सगळ्यामध्ये एक ना एक शक्ती गुण दिलेला आहे त्याला जगण्याकरता. प्रत्येकामध्ये त्या प्राण्यामध्ये, पशुमध्ये, पक्ष्यामध्ये, तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यामध्ये एक एक गुण दिलेला आहे. तर त्या कोसल्यामध्ये गुण दिलेला आहे, लाळीत त्याच्या खूप मोठी मजबूतपणा आहे आणि तो लाळीनं काय करीत असतो त्या ठिकाणी लाळ तोंडातली काढून कोसला तयार करत असतो. कशा करता करतो तो? त्याला राहण्याकरता घर तयार करतो. पण एवढं पक्क घर करतो, एवढं घर करण्याच्या नादामध्ये एवढा त्याच्यामध्ये लिप्त होतो, घर आणि तो, घर आणि कोसला, घर आणि कोसला, म्हणजे कोसला आणि तो किरा, याच्यापेक्षा तुला दुसरं काही जगत दिसतच नाही. वा वा काय घर झालं, काय घर झालं, टोलेजन टोलेजन टोलेजन. आता वाऱ्याला येता येत नाही तो म्हणत असतो आणि करत करत वरती येतो, मुद्दाम करतो, घर करता करता सगळं बाहेर निघायला दरवाजे पण ठेवीत नाही.
तुम्ही तो कोणी आलं नाही पाहिजे, कोणी घुसलं नाही पाहिजे, कोणी हल्ला नाही केला पाहिजे. करता करता त्या ठिकाणी त्याला बाहेर निघायला यायला दरवाजा पण ठेवत नाही, एकदम गाडीनं पक्का असणं आवरण गुंफून टाकतो आणि शेवटी नंतर ते आतमध्येच राहतो. वारा येत नाही, चारा राहत नाही आणि नंतर त्या ठिकाणी काय होतो, प्राण गुदमरून त्याचा वारा न असल्यामुळे प्राण गुदमरून तो किडा त्या केलेल्या कोसल्या घरामध्ये मृत्यू पावतो. त्याला कोणी मारलंय? वाघ स्वतःच मारलंय. स्वतःच त्या ठिकाणी भोवती बंधन तयार केलं आणि भोवती बंधन तयार करून स्वतः त्याच्यात गुंतून पडला आणि गुंतून पडला म्हणून मेला. मी त्या कोसल्याचं सांगत नाही, ह्या कोसल्याचं सांगतो. ह्या कोसल्याने असं जाळं प्रपंचाचं तयार केलंय आणि मग आयुष्य संपत आलं. या प्रपंचातून बाहेर निघायला तोंडच ठेवलं नाही दरवाजा, सगळं बंधन करून टाकलं. सगळं मी सांगितलं ना, मी नसतं त्याच्यातच राहिला, बाहेर निघता आला नाही, शेवटी मेला आणि मेल्यामुळे पुन्हा पशु पक्ष्याच्या येवणीमध्ये त्याला जावं लागलं. हे बंधन आहे. समर्थ सांगतात आपल्याला कोसल्यासारखं बंधन आहे. तैसा प्राणी सोने भगवंताचे ज्ञान म्हणे माझे जन्म मरण सुटे चिना. भगवंताचं ज्ञान घेतलं नाही आणि पुन्हा त्या ठिकाणी मग जन्म मरण सुटत नाही. आता काही दान करू, पुढल्या जन्मास आधारू, तेने सुखरूप संसार होईल माझा. काही माणसं दान धर्म करत नाही, काही माणसं सात्विक माणसाचं पण सांगितलं, सात्विक माणसं पण दान धर्मात अडकून असतात. आता काही दान देऊ थोडं गेलं, आपल्याला पुढच्या जन्मात भरपूर भेटणार. एक अभंग आहे ना, दान केलं पाहिजे महाराज, पण खूप काही अपेक्षा धरून केलं तर त्या ठिकाणी ते बी बंधनालाच कारणीभूत ठरते. तुकाराम महाराज म्हणतात, सुवर्ण दानी जुनं वस्त्र देतात येणाऱ्या भिकाऱ्याला आणि म्हणतात आता वस्त्रदान केलेलं आहे ना मी, वा मला आता स्वर्गात म्हणा, पुढच्या जन्मात म्हणा, त्या भारी भारी वस्त्र त्या ठिकाणी भेटतील मला आता. आणि एक ताम्र आणि घरात त्या ठिकाणी फुटलेले भांडे दान केले. मग आता मी तर प्रपंचात मला काही कमी पडायचं नाही. म्हणे आता कोटी गुणी पावेन पुढे कुरुक्षेत्री महिमा ऐकून दान करते. मग वासना तरी जन्मकर्मी प्राणी यांची, परंतु वासना ठेवून अल्पदानामध्ये खूप मोठी वासना ठेवून त्या ठिकाणी करतात, काही का नाही. त्या ठिकाणी एक जणांनी सुई दान दिली कोणाला तरी आणि असा देवळाजवळ आला, वरती बघायला लागले. लोक म्हणजे सकाळी 7ला आला, 11 वाजले, वर काय बघायला लागला? नाही ते मला न्यायला ते गरुड कधी येतो म्हणून बघायला लागला. तुकाराम महाराज आता नाही मला न्यायला गरुड, मला न्यायला कसं काय? म्हणजे मी सुई दान केली ना, काल परवा मी सुई दान केली एक जणाला, तर ते बघायला लागलो मला देव कधी न्यायला येतो म्हणून हळूहळू बसून. ते म्हणजे देव निघाला होता, आला होता आणि त्या पापामुळे देव पुन्हा मागे गेला. म्हणजे सुई दानामुळे आलता पहाड ते ध्यानात नाही, पहाड आलेली ध्यानात नाही, सुई दान केलेली ध्यानात आहे. त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जीव त्या ठिकाणी बंधनात पडल्या जातो. समर्थ सांगतात आपल्याला, बहुता जन्माची अंती होय नरदेहाची प्राप्ती, येते ना होती ज्ञानी सद्गती गर्भवास चुकेना. हा देह काय त्या ठिकाणी बहुत जन्मांती जन्मराशी नरा देव तो स्वैरा करी. आता खूप जन्माने त्या ठिकाणी आपण नरदेहाला आलेलं येतो, आहे का नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य जन्म. काही माणसं म्हणतात नाही तसं कसं, पुढच्या जन्मात आपण येऊ ना, पुन्हा राम समर्थालाच येऊ, त्याच मायावरती येऊ, त्याच घरी येऊ, तीच बायको असन, तेच पोर असन. नाही चुकून नाही. पुन्हा आता तुझ्या कर्मा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं जसं कर्म घडेल तसं त्या पद्धतीनं असतं. म्हणून म्हणतात 20 योनी वृक्षामध्ये घ्याव्या, आहे का नाही, जलचरी भोगाव्या. किती? 10 लक्ष जलचरी भोगाव्या. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरी भोगाव्या. 10 लक्ष 30 लक्ष योनी पशुच्या घरा, नाही का नाही. 30 लक्ष योनी पशुच्या घरामध्ये, 20 लक्ष वृक्षामध्ये, जलचरामध्ये 10 लक्ष आणि 11 लक्ष योनी किडा कीटकाच्या घरात. 4 लक्ष योनी त्याचं गणित केलेलं एकनाथ महाराजांनी. कोणत्या योनीमध्ये किती लक्ष योनी फिरावं लागतात आणि नंतर मग मनुष्य जन्म त्या ठिकाणी काय होत असतो, प्राप्त होत असतो. एवढा माणसाला त्या ठिकाणी गर्भवासात फिरावं लागतं. नंतर अकस्मात त्या ठिकाणी गर्भवास पडतो. गर्भवास नरडे जरी अकस्मात भोगणीकडे पुन्हा नीच योनी, गर्भवासामध्ये त्या ठिकाणी नरडे पडतो. हे सगळं त्या ठिकाणी सरासरी घडत नाही. त्याचं कारण आहे
माणसाच्या जन्माला येण्याकरता काय कारण लागतं? पाप आणि पुण्य दोन समान असावं लागतात, मनुष्य जन्म प्राप्त होतो. पुण्य जास्त झालं स्वर्गाची प्राप्ती होते, पाप अधिक झालं पशु पक्ष्यांची त्या ठिकाणी योनीला मनुष्य जात असतो. आणि असं म्हटलेलं आहे. म्हणून पुण्य झालं तर स्वर्गाला, पाप झालं तर पशु पक्ष्याच्या योनीला, आणि पाप पुण्य समान झालं तर मनुष्य योनीला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. पाप पुण्य समान होणं आपल्या हातामध्ये आहे का? एखादा मनुष्य म्हणला मी दुपारपर्यंत पुण्य करील आणि दुपारून पाप करील, असं जमणार नाही. कारण पुण्य करता होय पाप आणि पाप करता होय पुण्य. कधी कधी पुण्याची क्रिया दिसते पण त्याच्यात पाप घडतं, कधी कधी पापाची क्रिया दिसते पण त्याच्यात काय होत असतं? पुण्य त्या ठिकाणी होत असतं. एक साधू महाराज बसलेले आहेत, ध्यानस्थ बसलेले त्या ठिकाणी, आणि त्यांना त्या ठिकाणी जखम झालेली आहे गुडघ्याला. त्या ठिकाणी एका रस्त्यावरून एक जण मनुष्य चालला बाजारावरून, त्यांनी साधू महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पायाची जखम त्याच्या ध्यानात आली. त्याला असं वाटलं गोड तेल आहे आपल्याकडे किंवा खोबऱ्यात तेल आहे, हे तेल आपण त्यांच्या बेंडाला लावून म्हणजे त्यांना थोडं समाधान वाटलं. आणि म्हणून त्यांनी ते तेल काढलं, त्या साधू महाराजांच्या बेंडाला लावलं. लावल्यामुळं प्रकार अशा पद्धतीचा झाला की जवळच मुंग्याचं वारूळ होतं, त्या मुंग्या आल्या आणि त्या बेंडाला तोडू लागल्या. साधूंच्या ध्यानामध्ये विक्षेप झाला. त्या ठिकाणी साधू म्हणले अरे अरे कोणी चांडाळाने हा विक्षेप निर्माण केला असेल रे. साधूने त्याला त्या ठिकाणी असणारा शाप दिला, माझ्या भजनात विक्षेप झाला, कोण चांडाळ आहे असा तुझ्या. तर पण साधू मात्र त्या मुंग्याला हाणत नाही, पुन्हा ध्यान धरून बसलेले आहेत, पण ध्यान काही लागला, त्या मुंग्या तोडू लागल्या. तिथूनच एक मुलगा टवाळ मुलगा गावातला टोकारकी करणारा त्या रस्त्याने चाललेला आहे, ऊस खात खात चाललेला आहे. तेव्हा साधू जवळ आला, म्हणला काय ढोंगी माणूस आहे साधू या, ऊस खातो, खाल्लेल्या चिवट्या त्या ठिकाणी साधूला फेकून मारतो. त्या ठिकाणी चिवट्या चावलेल्या फेकून मारतो. पण बरं वाटलं वा कोण सज्जन आहे की त्यांनी माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या मुंग्या हटवल्या आणि मला त्या ठिकाणी असणारा त्यांनी चांगल्या पद्धतीचं माझं ध्यान करण्याकरता मला बरं वाटायला लागलेलं आहे, त्याचं कल्याण होईल. दृष्टांत संपला. एकाची पुण्याची क्रिया आहे पण त्याला दोष भेटला, आणि एकाची त्या ठिकाणी क्रिया पापाची दिसते पण त्याला पुण्य होईल. म्हणून पाप पुण्य तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. तुकाराम महाराज म्हणतात धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य तुझी हाती. तू धर्माची मूर्ती आहे, पाप कशाला पुण्य कशाला म्हणतात हे आम्हाला कळत नाही. कधी कधी पुण्य करताना ती पाप असू शकतं आणि कधी कधी पापाची क्रिया असताना ही ती पुण्याची क्रिया त्यामध्ये असू शकते. ही कर्माची गती अत्यंत सूक्ष्म आहे, त्याच्यामध्ये ज्ञानी लोक देखील त्याच्यात मोहून गेलेले आहेत. किम कर्म किम कर्मेती कवयोपेत्र मोहिता. सत्यकर्म सोनपंत दांडेकर त्या ठिकाणी असणारे प्राध्यापक होते फर्ग्युसन कॉलेजला पुण्यात, मामासाहेब दांडेकर. त्यांच्या आयतीमध्ये ड्युटी करत असताना शिस्तबद्ध होते ते. पेपर चालू होता 10वीचा, एक मुलगा उशिरा आला पेपर आणि मामाने त्याला शिस्त लावा म्हणून काढून दिलं. मामा म्हणते जाय पेपरला उशिरा आला तू, तुला त्या ठिकाणी पेपर देतो. किती वाजले? 9ला पेपर सुरू झाला, तू 10ला. त्याला दटवलं, त्याला म्हणजे तू कळतं का नाही काही. मामाला वाटलं थोडा बाहेर लाईन पुन्हा बसन. तो मुलाच्या हिरशीबाग तो मुलगा त्या ठिकाणी गेला, घरी गेला महाराज. तो पेपरला आला नाही त्या दिवशी, पण परीक्षेमध्ये तो नापास झाला. 1 नंबरने पास होणारा मुलगा, कारण 1 दिवसाचा पेपर बुडाल्यामुळं पेपर त्या ठिकाणी असताना तो एक विषय गेल्यामुळं तो काय झाला नापास झाला. त्या मुलाच्या जिवारी लागलं, त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आई वडील मामाकडे आले. मामा खूप मोठं नुकसान झालं, कारण त्या ठिकाणी मुलगा 1 नंबरनी येणार नापास झाल्यामुळे त्याने असं केलं. मामाच्या डोळ्यात पाणी आलं, मामा रडले, खूप अंतःकरणाला लागलं त्याचं. काय अवघड गती म्हणली ही कर्माची. अहो मी त्याला शिस्त लागण्याकरता थोडंफार त्या ठिकाणी बोललो, पण हे जे काही पुढचं जे घडलं हे आत्महत्याचं पाप मला लागलं, किती अवघड आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मामा म्हणू लागले कर्माची गती खूप मोठी अवघड आहे. शिस्त लावायला गेलो म्हणून तसं कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपण करायला जातो की एक त्या ठिकाणी होत असतं एक, कारण हे कर्म त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या. आणि म्हणून कधी पुण्याची गती त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यातून पाप निर्माण. कधी कधी त्या ठिकाणी पापाची गती त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यातून पुण्य होतं. पाप पुण्य समान होणं मात्र खूप मोठं अवघड आहे. आणि नरदेहाला येण्याकरता एकनाथ महाराज म्हणतात पाप पुण्य समान समित पाहिजे कर्मभूमी. ते अधोगामी का ऊर्ध्वगामी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणतात.
आणि म्हणून नरदे प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे. कारण कसं दुर्लभ आहे? पावला हा देणं हो वा पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे. म्हणून समान होणं कठीण आहे. आणि म्हणून बऱ्याच दिवसांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला हा नरदेह बहुता जन्मांती बहुत जन्म घेता घेता आपण या नगराला आलो, त्या ठिकाणी द्वाराला आपण आलो. आणि इथं येऊन देखील आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीचा हे केलं नाही, परमार्थ केला नाही, ज्ञान घेतलं नाही, सद्गुरूला शरण त्या ठिकाणी गेलो नाही. काही निघून नरदेह गेला की पुन्हा मग एक एक येऊन कोटी कोटी फेरा पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये काय व्हावं लागतं, सारखं पडावं लागत. एक आंधळा मनुष्य भिक्षा मागायला एका गावात जातो. गावात जायला एकच द्वार असतं. कोणीतरी त्याला सांगतं ह्या भिंतीला धरून असं भिक्षा मागणं झाल्यानंतर भिंतीला धरून असं चला, पुढे ते दरवाजा आला की निघून जा. भिक्षा मागणं झाली, काठीमध्ये झोळी त्या भिंतीला लावून दिलं कोणीतरी, असा धरीत धरीत तो आंधळा माणूस दरवाजाजवळ आला. पण तिथं आल्यानंतर त्याला खरूच होती, त्याला खाजू आली हाताला, म्हणून हे हात सोडला आणि या हाताने या हात काढायला लागला. पण चांगण्याची क्रिया बंद केली नाही, चालायला लागला. चालता चालता तो दरवाजा निघून गेला आणि पुन्हा भिंतीला धरला, पुन्हा फिरत राहिला. पुन्हा दरवाजा कसे आला की खाजू आला, पुन्हा दरवाजा निघून गेला. त्या आंधळ्यात सांगत नाही आपण ह्या आंधळ्यात या जन्माला आला की आपल्याला खाजू येते, प्रपंचाची खाजीत बसतो, तोपर्यंत निघून जातं त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं असणारा ते हा दुर्लभ आहे. ज्ञानी विन प्राणी अशी जन्म मृत्यू लक्ष 84 तितके आत्महत्या अशी. म्हणून हा प्राणी आत्महत्यारी आहे. खरा जो पापी माणूस आहे तो कोण आहे? खरा पापी माणूस कोण आहे? तर हरीशी विन्मुख तो नर पापी आहे. हरी विन्मुख जो परमात्म्याला विन्मुख झालेला आहे तो खरा आत्महत्यारी आहे. त्याने आत्महत्या केलेला आहे, त्याने आपला त्या ठिकाणी उद्धार करून घेतला नाही. किती आत्महत्यारी? 84 लक्ष येऊनही आत्महत्या त्याने केलेले आहे. म्हणून नरदेह ज्ञानी विन कदाना चुके जन्म मरण भोगणे लागते दारुण नानामीच येऊनी. ज्ञानाविन त्या ठिकाणी हा नरदेह प्राप्त होत नाही, जन्म मरण भोगावं लागतात, नीच येऊनी त्या ठिकाणी भोगावं लागतात. माकड, श्वान, सुकर, वृक्ष, अश्व, म्हैस, खर, काक, करकुट, जंबूक, मार्जर, सरडा, बेंडूक, मक्षिका अनेक प्रकारचे असणारे त्या ठिकाणी काय आपल्याला व्हावं लागतं. इत्यादी नीच येऊनी ज्ञान नसता भोगणे जनी अशा दरी मूर्ख प्राणी पुढील जन्माची. म्हणून प्राण्यांनो पुढच्या जन्मात करू, म्हातारा झाल्यावर करू, काम संपल्यावर करू, त्याची आशा धरू नका. आज आता ताबडतोब करा. घराला आग लागलेली, भले पाटील घराला आग लागली, बरोबर वीर खांदाऱ्याला बोलत आले, हा सौदा घ्या विहिरीचा, वीर खांदा घराला आग लागलेली. बाबा बाबा पाटील यांनी एका मूर्ख आहे त्या ठिकाणी. इकडं घर झाड जळायला लागलं आणि विहिरीचा सौदा द्यायला लागला. कशाला? वीर खांद्याचं पाणी लागलं आणि मग ते घर तसं आपल्या 3.5 हाताच्या घराला आग लागली पाटील बुवा आहे का नाही. सगळे त्या ठिकाणी असणाऱ्या जीवात्मा हा पाटील, त्याला सांगितलं पाटील बुवा 3.5 देहात त्या 3.5 हाताच्या देहाला घराला आग लागली. मग पाटील म्हणला थांबा आता काय करू, हे सगळं प्रपंचातलं आवरून घेऊ सगळं. अशा पद्धतीनं बेबीचं लग्न राहिलं, बंड्याचं राहिलं, खंड्याचं, हे सगळं त्याचं झालं का. आणि मग ते आमचं तमकं वरच्या फुटाणातलं खालच्या फुटाणातलं राहिलं. ते अशा पद्धतीचं सगळं झाल्यानंतर मग येऊ, मग बघू दाखवतात काय गेलंय काय नाही त्या ठिकाणी, मग बघू आहे का नाही. आणि मग तिथून पुढं बघू, मग तिथून पुढे करू, तिथून पुढं काय बघतो काय बघताय पुढं बोबडी मुळती त्या ठिकाणी डोळ्याची लाईन बंद होते, कानपूर लाईन बंद होऊन जाते महाराज आहे का नाही. नाक मुख गळू लागले लाळानी शेंबूड. मग घरचे त्या ठिकाणी म्हणतात जा ना मंदिरात बसा, जास्त सुधरू द्या. स्वाना परी ते दाबून चालू आहे तिथं जमस. स्वाना परी गती झाली अवघे करीती हार. गेलो असतो जातो पण कामात सोयी लावतो, काही लावू नका, तुमची सोयी लावा. मग अशा पद्धतीने अवस्था झाल्यानंतर अंगम गलितम पंगम ललितम, मग त्या ठिकाणी काही होत नाही. पाय टाकायला बघतो तर वाकडा पडतो पाय आहे का नाही. आता टाळी वाजवलं क्रॉस होऊन जात. हा काय करता येतं? काहीच करता येत नाही. दृष्टी महाराज त्या ठिकाणी समर्थापर्यंत जात नाही, समर्थात दिसत नाही. जावळे काळे काळे त्या ठिकाणी दिसतात. लचकल्या दृष्टी
मी बोलत नाही महाराज, ज्ञानोबरांच्या वव्यात आपल्या त्या पाठ नाही तेवढ्या पण सांगता येत. त्याचा अर्थ येडा वापरा सांगतो मी. दृष्टी लचकते, समर्थ दिसायला दुसरंच दिसत येत त्या ठिकाणी. जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला पाहायचं ना पाहिजे नाही, आणि ऐकायला येत नाही. एक जण पुढचा काय म्हणतो हे दुसरंच म्हणतंय. मंदिरात चालले काय दर्शन, मंदिरात जाऊन यायला तेच म्हणलं होतं ते पण तेच म्हणलं होतं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अवस्था होते. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणून आता नरदे पडता तोची पाविजे मुक्ता. म्हणून आज आता ताबडतोब सावध होणं गरजेचं आहे. म्हणून संत आपल्याला सावध करतात, आहे का नाही. आता काय म्हणते त्या ठिकाणी, उठा सावध व्हावे आता. आता म्हणजे आज आता ताबडतोब लवकर. ऐसे मूर्ख अज्ञानजन केले संकल्पे बंधन. शत्रू आपण असा आपण होऊन ठेला. म्हणून आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र. अशा पद्धतीने तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्या जीवनाला कोण दुसरा आकार देणार नाही, तूच तुझ्या जीवनाचा. ऐसे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जाण. ऐकतयाचे लक्षण सांगितले ते. संत संगतीमध्ये असणारा त्या ठिकाणी हे बंधन तुटन बाबा. बंधन कोणी केलं नाही, बंधन तोच केला आहे का नाही. एक दृष्टांत त्या ठिकाणी बघू. कोसल्याचं दृष्टांत आपण पाहिला. आपण कसं बंधन केलेलं आहे त्या ठिकाणी. दृष्टांत सांगितलं का आपल्याला. भोळा माणूस असतो त्या ठिकाणी. त्या बाईनं त्यांनी सांगितलं असतं बाजारात जा. तो म्हणत असतो त्या ठिकाणी मी हरपलो तर काय करायचं. तिनं दोरा बांधलेला असतो आणि त्या ठिकाणी तो दोरा तुटलेला जातो. मग म्हणतो मी हरपलो. ती बाई येते, दोरा बांधते, मग म्हणतो मी सापडलो. आहे का नाही. म्हणजे यांनी संकल्प केला होता दोरा तुटला की हरपलो, आणि दोरा असला की सापडलो. तो हरपला नाही आणि तो सापडला बी नाही त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपलं आपण बंधन तोडायचं. कशाने तुटत ते. विवेक पाहिल्या विन जो उपाय तो सिन. विवेक पाहता आपण आत्माचे असे. विवेक ज्ञान घेतल्याशिवाय दुसऱ्या उपायाने ते बंधन तुटल्या जात नाही. दुसरा उपाय केला तर तो सिनच होऊन जाईल. आणि म्हणून त्या ठिकाणी विवेक पाहिल्यानंतर, ज्ञान घेतल्यानंतर मग कळत आपणच आहेत. परमात्मा आपण आहे. मी मुक्त आहे. मी बांधलेला नाही, फक्त मी काय केलेलं आहे, बांधून घेतलेलं आहे. गाढवाला बांधण्याकरता त्या ठिकाणी दोर चराट वगैरे काही लागत नाही. होय दादा महाराज, गाढव बांधलेले पाहिले तुम्ही कधी. पैठणला गाढव जाईल. वा, नुसतं काय करायचं, ते गाढव बांधायला दोरी वगैरे लागत नाही. कानी चरटकायला फक्त गाढव तिथं आणायचं कानाला धरून आणि त्याच्या पायाला असं करायचं, असं बांधल्यासारखं. ते रात्रभर हलत नाही तिथं. किती त्याचा संकल्प असा होतो मला. त्याला दोर नाही लागत, काय नाही, फक्त असा करायचा दिसतो. असा करायचा. कसा करायचा. नाही, हे गाढवाला असं करायचं. गाढवा सांगायला नको बाबा, असं करायचं. मग ती म्हणती ना, कीर्तनला जाऊ नका म्हणल्यावर निघत कीर्तन नाही. जातो आता येतो. जाऊ नका ना. नाही आता येतो. नका ना जाऊ ना घरी, नका ना जाऊ. थांबतो. 2 वाक्यात मला संबंध लक्षात आला. मग कसा बांधला कळत ना. अगोदर ती म्हणती जाऊ नका. नाही येतो लगेच. नका ना जाऊ घरी. बरोबर थांबतो. नाही तर हे असा बांधला. कसा बांधला. असा बांधला. तर त्या ठिकाणी प्रपंचामध्ये असा बांधला, सगळ्या गोष्टीमध्ये असा बांधला, मीपणामध्ये असाच बांधला. कोणी बांधलेला नाही, संकल्पाने बांधून घेतलं स्वतःचे. जसं गाढवानी संकल्प केला, मी आता बांधलं, मला आता रात्रभर ते हलतच नाही. कोणी आलं त्याला, त्या गाढवाला मारलं जरी हलत नाही. त्याला वाटतं बांधलेलं, मालकाला यावं लागत. जेव्हा असं केलेलं आहे का, तर त्या टायमाला मग असं करावं लागतं, उलट करावं लागतं. उलट केलं मग त्याला वाटतं आता मी सोडलो. तसंच हे पुन्हा उलट करावं लागतं. मग ते उलट कशाने होतं. जसं संकल्पाने बांधला म्हणजे अज्ञानाने बांधला, तसा ज्ञानानेच त्याला सोडावं लागतं. वा, मंदिरात आल्यानंतरच सुटतो. अज्ञानाच्या संकल्पाने बांधला, सद्गुरु समर्थांच्या ज्ञानाने मोकळा झाला. कारण दुसऱ्या उपायाने मोकळाच होत नाही. मोकळा करायला गेला, तिकडं घर बांधायला, इकडं आणखीन बांधला, मोकळा व्हाय ना. हे काय इथं सांगितलेलं आहे.
सुटायाचा उपाय केला पण तो अपयश झाला, नाही का? सुटायचा उपाय अनेक पद्धतीने केला पण तो अपयश झाला. तीर्थयात्रा केल्या, अनेक प्रकारचे दान धर्म केले पण अपयश झाला. म्हणल्या माझ्यासारख्या पंक्तीच नाहीत कोणाची, बांधला पुन्हा बाबा 12 ज्योतिर्लिंग अष्टलिंग ठिकाणी सप्तपुऱ्या बऱ्याच विरोध झाले, बांधला त्या ठिकाणी. मग काय तर ते सुटण्याचा उपाय काय तर ज्ञान. ज्ञाने विनयके उपाय करीसी जितुके गुंफिसी आदि के रुके ये. ज्ञानाविना जेवढे उपाय झाले ना तेवढा मनुष्य त्या ठिकाणी गुंफल्या जातो. म्हणून अज्ञानाच्या संकल्पने बांधतो आणि ज्ञानाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या विवेकाने पुन्हा काय होतं मग सुटल्या जातो, आहे का नाही? म्हणून आपणच बांधून घेतलेला आहे आणि आपणच त्याला काय होतो सोडून त्या ठिकाणी घेतो. मला सांगायचं मुळच आवडत नाही आणि टाईम काय होतं मग पुढं त्या ठिकाणी निघून जातो महाराज. म्हणून आत्मयाच्या हळूहळू बांधायला लागले तुम्ही. आत्मयाच्या ठाई काही बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू हे सर्व आत्मतत्वी नगरे. आत्म्याच्या ठिकाणी बद्धपणाही नाही आणि आत्म्याच्या ठिकाणी मोक्ष नाही. दोन्हीपेक्षा आत्मा काय आहे म्हणजे वेगळा आहे. मग तो आत्मा कसा आहे तर ते आत्मदर्शन आपल्याला पुढच्या समासामध्ये समर्थ त्या ठिकाणी सांगायला